एका रकमेची चक्रवाढ व्याजाने 5 वर्षात 4 पट व 7 वर्षात 9 पट होते. आता यामध्ये काय करायचं आपल्याला, व्याजदर काढायचा आहे. व्याजदर बरोबर काय करायचं, दुसरी पट भागिले पहिली पट आणि त्याचा घातांक T2 वजा T1 आणि याला सगळ्याला वजा 1 गुणुले 100. आता दुसरी पट किती आहे, 9 भागिले पहिली पट 4 त्याचा घातांक 1 T2 म्हणजे T2 किती आहे 7 वजा 5 म्हणजेच किती 2 वजा 1 आणि या सगळ्याला गुणुले 100. 9चा वर्गमूळ 3/2 वजा 1 गुणुले 100. 3/2 वजा 1 किती आले, 1/2 गुणुले 100 म्हणजेच किती आला, व्याजदर 50%.